मी एका घरात शिरलो आणि जे मी तिथे पाहिलं ते पाहून मी काही सेकंद थांबलोच. माझ्या समोर एक पोरगा हळूहळू पोरगी बनत होता. तब्बल 40 किलो दागिने त्याला घातले जात होते. पण सगळ्यात भयानक गोष्ट काय होती माहित आहे? लोक म्हणत होते आज पर्या त्याला घ्यायला येणार आहेत. तर नक्की विषय काय आहे मी तुम्हाला सांगतो. हे आहे कल्पा गावातील रोलाने फेस्टिवल. 5,000 वर्ष जुनी ही परंपरा. यात दोन पात्र असतात, एक रोला आणि एक रोलानी. रोला म्हणजे पुरुष आणि रोलानी म्हणजे स्त्री. पण या दोन्ही भूमिका पुरुषच धारण करतात. रोला स्वतःला किन्नोरी शॉलने पूर्ण शरीर कव्हर करून घेतो. रोलानी दागिन्यांनी आणि पारंपरिक वस्त्रांनी स्वतःला पूर्ण झाकून घेतात. त्यांची ओळख अदृश्य शक्तींना पटली नाही पाहिजे अशी मानता असते. हा सण प्रत्येकाला पाहायला मिळत नाही आणि जो पाहतो तो विसरत नाही. पूर्वीच्या काळात लोक निसर्ग, देवता आणि अदृश्य शक्तींवर जास्त विश्वास ठेवत होते. त्या काळापासून अशी मान्यता आहे की या दिवशी पर्या आणि आध्यात्मिक शक्ती गावात येतात आणि त्या काही निवडक लोकांना निवडतात. पूर्ण गावातून निवड झालेले रोला आणि रोलानी मंदिरात एकत्र होतात आणि मग सुरू होतो तो अद्भुत डान्स. ढोल, नगारे, पारंपरिक वाद्य, सगळं वातावरण एकदम बदलून जातं. हे सगळं बाहेरच्यांना थोडं गूढ वाटू शकतं, पण इथल्या लोकांसाठी ही श्रद्धा आहे, परंपरा आहे. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात अशा गोष्टी लपलेल्या आहेत. त्यास समजून घेण्यासाठी आणि संपूर्ण भारत माझ्यासोबत फिरण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. रोलाने फेस्टिवलचा संपूर्ण व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड आहे.